नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची सुक्की भाजी। बनवायला अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि खायला पौष्टिक। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी अशी निवडून घेतलेली आहे आणि याचे कवळे देठ पण घेतलेले आहे। ह्या देठांमुळे ही भाजी खूप टेस्टी होते, त्यामुळे देठ कवळे असले तर नक्की घ्या। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे। मीठ टाकल्यावर आपल्याला याच्यामध्ये 1 तांब्या इतके पाणी टाकून घ्यायचे आहे। भाजी पूर्ण भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं ही भाजी या मिठाच्या पाण्यात अशीच ठेवायची आहे। त्यामुळे ही भाजी पूर्णपणे चांगली स्वच्छ होते। 2 मिनिटं इथे झालेली आहेत। आता ही भाजी आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही जेव्हा पण मेथीची भाजी बनवणार तेव्हा अशी मिठाच्या पाण्यामध्ये 2 मिनिटं नक्की ठेवा। पूर्णपणे भाजी खूप छान स्वच्छ होते आणि अगदी टवटवीत दिसायला लागते। तर इथे मी चाळणीमध्ये ही सर्व भाजी काढून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ। भाजी धुवून मी चाळणीमध्ये ठेवलेली आहे 2 मिनिटं, म्हणजे यामध्ये थोडेफार पाणी असेल ते चाळणीतून निघून जाईल। आता तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेणार आहोत। खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी मिरच्याचे असे एका मिरचीचे 2 भाग करून घेतलेले आहे आणि 5 ते 6 मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे लसूण पण घेतलेला आहे। लसूण पण असे एका पाकळीचे 2 भाग करून घेतलेले आहे आणि हे आता आपल्याला असं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी मसाला असा जाडसर कुटून घेतलेला आहे। हा तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता, पण असा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला तर टेस्टी लागते भाजी। आता गॅसवरती आपल्याला कढाई ठेवायची आहे आणि यामध्ये 2 मोठे चमचे इतके तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि जिरे तेलामध्ये मस्त आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत। जिरे इथे मस्त फ्राय झालेले आहे। आता यामध्ये मी 2 कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे। हा कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला मस्त यामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसर झाला की यामध्ये आपण मिरची आणि लसूण याचा मसाला बनवलेला तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा आहे। हा मसाला पण आपण मस्त 1 मिनिट यामध्ये फ्राय करून घेऊया। आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। मेथीच्या भाजीत कोथिंबीर एकदा टाकून बघा, खूप छान लागते भाजी खायला। हे सर्व चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण मेथीची भाजी टाकणार आहोत। सर्व भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता ही भाजीची कढई पूर्ण भरलेली दिसत असेल, पण जशी जशी वाफ लागेल तशी तशी ही कमी होईल। आता ही आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत। सर्व मसाला याला व्यवस्थित लागला पाहिजे, अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थंडीच्या दिवसात मेथीची भाजी ही नक्की खाल्ली पाहिजे, खूप पौष्टिक असते आणि कंबरदुखीसाठी तर खूपच छान असते। तेव्हा मेथीची भाजी नक्की बनवून खा। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही सर्व मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। भाजी ही आपण कोवळी वापरलेली आहे, त्यामुळे शिजल्यानंतर निम्म्यापेक्षाही कमी होते, तेव्हा मीठ हे आपण अंदाजानेच टाकायचं आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। मीठ इथे पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही आहे, कारण भाजीमध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्यामुळे आपल्याला वाफेवरच ही भाजी शिजून घ्यायची आहे। भाजीला वाफ लागली की आपोआप पाणी सुटते। आता यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं लो फ्लेमवरती आपण ही भाजी शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण झाकण काढूया। तर हे बघा, इथे भाजी आपली मस्त शिजलेली आहे। पुन्हा एकदा आपण चांगली ही मिक्स करून घेऊया। भाजीचा रंग पण छान झालेला आहे
आणि पाणी पण याच्यामधलं पूर्ण आटलेलं आहे. मेथीची भाजी जास्त वेळेस मिक्स करायची नाही, नाहीतर भाजीला कडवटपणा येतो. इथे मी कोवळी भाजी घेतलेली आहे, त्यामुळे ही भाजी अजिबात कडवट अशी लागत नाही. इथे ही भाजी तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया. ही मेथीची भाजी तुम्ही वरण भात, चपाती, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते आणि मला अशी सुक्की मेथीची भाजी खूपच आवडते. आणि टिफिनसाठी तर ही तुम्ही 5 मिनिटात बनवून देऊ शकता. इतकी झटपट ही भाजी तयार होते. तर फ्रेंड्स, आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. ही मेथीची सुक्की भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.